नमस्कार. काल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने IPL 2025चं जेतेपद पटकावलं. जे जेतेपद पटकावण्यासाठी त्यांना जवळपास खूप काही वर्ष वाट बघावी लागली. RCBच्या विजयानंतर संपूर्ण जगभरातील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसला. अक्षरशः त्याच्यामध्ये वाहून नेलं स्वतःला. या दरम्यान बंगळुरूमध्ये संघ या विजयाचा चाहत्यांबरोबर आनंद साजरा करण्यात पोहोचला होता. सर्वप्रथम विधान सौदा येथे पोहोचला. त्याच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला, जणू ते भारत पाकिस्तानचं युद्ध जिंकून आले. RCB संघ एअरपोर्टला उतरल्या ते विधान सौदाला टीम बस पोहोचपर्यंत खेळाडूंना एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी अक्षरशः खूप काही मोठी गर्दी जमवली. अनुष्का शर्मानेही व्हिडिओ शेअर करत बंगळुरूमधील चाहत्यांचं प्रेम दाखवलं. पण या सगळ्यांमध्ये चाहत्यांच्या गर्दीने एवढा काही विस्फोट झाला आणि धक्कादायक बातमी, आतापर्यंत जवळपास 11 लोकांचा मृत्यू तिथे झाला. याला कारणीभूत काय, याला गोष्ट का घडली, सगळं जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. चिन्नास्वामी स्टेडियम जवळ झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये अनेक अंगांवर काटा आणणारे व्हिडिओ समोर येत आहेत. कंटिन्यू एक झाला की एक. आता या दरम्यान RCBचा संघाचा चिन्नास्वामी स्टेडियम मधील पोहोचलेला व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये जणू एकावर एक पाय ठेवत लोकांनी जी काही चेंगराचेंगरी लावली, त्याला कारणीभूत कर्नाटक सरकार. RCBच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची मोठी बातमी समोर आल्यानंतर सर्वांनी याच्यावर टीकेची जोर उडवली. चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 15 जण जखमी झाले असून चिन्नास्वामी स्टेडियमच्या झालेल्या यामध्ये किमान आता 11च्या वर मृत्यूंची संख्या पोहोचली. याला कारणीभूत काय? याला कारणीभूत आहे आपली भारताची जी काही जनता आहे, ज्याला महत्व द्यायला पाहिजे त्याला महत्व देताना दिसत नाही आणि दुसऱ्याच गोष्टींना महत्व देते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाहीये. दुसरं म्हणजे ही काही भारताने जिंकलेली ICC ट्रॉफी नाहीये किंवा वर्ल्ड कप नव्हता. तर जे काही बँगलोरचा संघ होता, या बँगलोरच्या संघाने पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा, मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा तिथे पोहोचला आणि जी चेंगराचेंगरी झाली विराट कोहलीला बघण्यासाठी, याला कारणीभूत कुठेतरी मीडिया देखील आहे. मीडिया इन द सेन्स म्हणजे जे काही सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर विराट अनुष्काचे असे काही इमोशनल व्हिडिओ दाखवण्यात आले जेणेकरून विराट कोहलीने आता जे काही ऑपरेशन सिंदूर नरेंद्र मोदीने राबवलं, त्या नरेंद्र मोदींच्या ऑपरेशन मध्ये जणू विराट कोहली हा पायलट होता आणि त्याने पाकिस्तानचे जे काही मिसाईल होते ते जाऊन हल्ला केला, असंच जणू आता इथे भासवलं. जर बघायला गेलं, जे ऑपरेशन सिंदूर झालं त्या ऑपरेशन सिंदूर मधील जे काही आपले चॅम्पियन्स होते, जे काही आपले उत्कृष्ट खेळाडू म्हणावं लागणार, उत्कृष्ट खेळाडू होते, जे पायलट्स होते, जे आर्मीचे लोक होते, या सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी केल्या. पण त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष न सादर झाला, न त्यांची कोणी वाहवा केली. फक्त आणि फक्त हे जे काही खेळाडू फक्त स्वतःसाठी खेळतात, हे खेळाडू बरं, याच्यातनं जे काही खेळाडू आता जे मॅच जिंकलेत किंवा ज्या खेळाडूंना चांगला याच्यामध्ये बोनस मिळाला, पैसा मिळाला, कधीही कोणाची मदत करताना आपल्याला दिसणार नाही ना. हे जे काही पैसे आहेत हे पर्सनल, जो कंपनीचा मालक आहे, जो त्या टीमचा मालक आहे, त्याच्या खिशात जाणार आहेत. आणि मरायला कोण गेलं तर सामान्य माणूस, सामान्य लोक, सामान्य मुलं, या सगळ्यांना समजायला पाहिजे की म्हणून इतर जे देश आहेत ना, आज भारतावर कुरघोडी करतायत, त्यांना कळून चुकलंय की भारताची जनता ज्याला महत्व द्यायला पाहिजे त्याला देत नाहीये आणि अशा गोष्टींमध्ये भारताची जनता खूप अव्वल आहे. याच्यावर ऍक्शन घेणं खूपच गरजेचं आहे. जे काही सेंट्रलचं जे काही सरकार आहे, नरेंद्र मोदींनी याच्यावर खरंच, जर तुम्ही म्हणता ना ऑपरेशन सिंदूर, त्या ऑपरेशन सिंदूर तर बाहेरचे लोक, पण हे इंटरनल लोक या अशा पद्धती, मान्य आहे तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जल्लोष करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्या पद्धतीची तुम्ही अरेंजमेंट देखील करायला पाहिजे. पोलीस बंदोबस्त पाहिजे. सगळ्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करून या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. याला जबाबदार सेंट्रलचं सरकार आणि कर्नाटक सरकार देखील. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत विराट आणि अनुष्काच्या प्रेमवर, त्यांच्या लव्ह स्टोरीवर, त्यांनी जे कप जिंकला विराट कोहलीने, त्याच्यावर तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.